जेई मेन 2024 जानेवारी अटेम्प्ट आहे ना, त्यात डिफरन्शिएशनचे क्वेश्चन्स हा आला होता क्वेश्चन. बघा आता मी तुम्हाला डेट सहित सांगतो. तसं डेट आहे जी 27 जानेवारी आहे ना, त्याचा पेपरचं शिफ्ट 1चा पेपरमध्ये हा क्वेश्चन आला होता. हार्डली 1-2 क्वेश्चन येतात. ठीक आहे. दिला एफ एक्स इज इक्वल टू एक्स क्यूब प्लस एक्स स्क्वेअर एफ डॅश 1 प्लस एक्स एफ डॅश एफ डबल डॅश 2. हे फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, हे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आणि हे थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे. ॲक्च्युली पॉलिनॉमियलच दिसून राहिली आहे, कारण की एफ डॅश 1 जसा पुट केला ना तसंच ते कॉन्स्टंट होऊन जात असतं. आपल्याला विचारला एफ डॅश 10ची व्हॅल्यू. ठीक आहे, आपल्याला काय विचारलं आहे, एफ डॅश 10ची व्हॅल्यू. स्टार्ट करूया. बघा एफ एक्स दिलाय, मी लिहितो पटापटा. एफ एक्स दिलाय एक्स क्यूब प्लस एक्स स्क्वेअर एफ डॅश 1 प्लस एक्स एफ डबल डॅश 2 प्लस एफ डबल ट्रिपल डॅश, म्हणजे थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. अगेन डिफरन्शिएट. अगेन डिफरन्शिएट. तर काय झालं, एफ डॅश एक्स इज इक्वल टू 3x स्क्वेअर. हे कॉन्स्टंट आहे. हे मी पहिलेच सांगितलं की एफ डॅश एक्स हा काय नाही, हा कॉन्स्टंट. हो, कॉन्स्टंट नाही आहे, हे फंक्शन आहे. हे फंक्शन येऊ शकतं. तर याचं येईल 2x आणि एफ डॅश 1 असं. ठीक आहे. हे कॉन्स्टंट येतं. मी तुम्हाला सांगितलं होतं की जशी आपण व्हॅल्यू पुट करतो तसंच तो कॉन्स्टंट होऊन जातो. तो कॉन्स्टंट 2 इंटू म्हणजे एक्स स्क्वेअरचंच फक्त डिफरन्शिएशन येईल 2x. इथे फक्त एक्सचंच डिफरन्शिएशन येईल कारण की हा कॉन्स्टंट आहे. तर हे होईल एफ डबल डॅश 2 आणि याचं 0. याचं 0 का सर? कारण की एफ ट्रिपल डॅश 3 हा कॉन्स्टंट आहे. इथे एक्स होता, एक्स स्क्वेअर होता, एक्स क्यूब होता आहे ना. हे पहा कसे टाईपचे क्वेश्चन्स येतात, लक्षात घ्या. अगेन डिफरन्शिएट. अगेन डिफरन्शिएट केलं तर एफ डबल डॅश एक्स, कारण की आपल्याला इथे व्हॅल्यू काढायची आहे. म्हणजे आता हे 0 लिहित नाही मी, आपल्याला इक्वेशन 1, हा इक्वेशन जो 1 आहे याच्यात व्हॅल्यू पुट करायची आहे. म्हणजे एफ डॅश 10 मिळून जाईल. इथे एफ डॅश एक्सच्या जागेवर 10 पुट केले, इथे व्हॅल्यू मिळेल. पण इथे एफ डॅश 1 आणि एफ डॅश 2ची व्हॅल्यू माहीत नाही. एफ डॅश 1 आणि एफ डबल डॅश 2ची व्हॅल्यू माहिती नाही आपल्याला. तर ती व्हॅल्यू काढायची आपल्याला. ठीक आहे. तर ती व्हॅल्यू कशी मिळेल, तर अगेन डिफरन्शिएट केलं. हे आलं 6x, हे आलं 6x, हे आलं 6x, 3x स्क्वेअरचं हे आलं 2 एफ डॅश 1 असं. एक्सचा डिफरन्शिएशन नाही, याचं डिफरन्शिएशन 0. ठीक आहे. अच्छा, पण सर आम्हाला याची व्हॅल्यू पाहिजे तर ती कशी मिळेल? ठीक आहे, कठीण आहे व्हॅल्यू काढणं. म्हणजे इथपर्यंत आलंही स्टुडंट तरी पुढची स्टेप करणे कठीण आहे. गुड मॉर्निंग साक्षी, गायत्री, सृष्टी, राजेश्री, भावेश. ठीक आहे. तर बघा बेटा, आता व्हॅल्यू काढणं किती डिफिकल्ट आहे आपल्यासाठी ना. पण इथे तुम्हाला 9-10चा कन्सेप्ट यूज होईल. याला एक व्हेरिएबल समजा, याला एक व्हेरिएबल समजा. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल करायचं आहे. पण त्याच्या आधी मी याला इक्वेशन नंबर 2 लिहितो. पहा कसं सॉल्व करतो. पुट एफ डॅश असला की तिथे काय असते 1 आणि एफ डबल डॅश असला तर 2 असते. तर एफ डॅश मध्ये मी पुट करतो, पुट एक्स इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 1 मध्ये आपण काय पुट केलं, एक्स इज इक्वल टू 1. तर हे झालं एफ डॅश 1 इज इक्वल टू 3 इंटू 1चा स्क्वेअर म्हणजे 3, 2 इंटू 1 म्हणजे 2 आणि हे एफ डॅश 1 तर जसच्या तसं येईल. ठीक आहे. प्लस एफ डबल डॅश 2 येईल. अच्छा,
तर हे झालं, त्याला तिकडे नेलं 3ला इकडे आणलं तर हे झालं f'(2) आणि ह्याला तिकडे नेलं तर f'(1) इज इक्वल टू -3. इक्वेशन नंबर 3. ठीक आहे. मी काय केलं, याला तिकडे नेलं तर याच्यातून मायनस झाला. मग काय झालं, f'(1), f'(2), f'(2) आणि 3. तर 3ला इकडे आणलं -3. हा, पुट इथे काय करायचं, f' मध्ये काय असते, 2 असते. तर 2 पुट x इज इक्वल टू 2 इन इक्वेशन 2. इक्वेशन 2 मध्ये पुट केलं तर काय झालं, f'(2) इज इक्वल टू 6 2 x इज इक्वल टू 2 आहे ना, 12. आणि हे झालं 2f'(1). ठीक आहे. तर याला लिहिलं f'(2) -2f'(1) इज इक्वल टू 12. आणि याला म्हटलं इक्वेशन नंबर 4. ठीक. हे तर सर 3 आणि 4 जर चेक केलं तर हे तर लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल दिसून राहिला. हा x कन्सिडर केला आणि हा y कन्सिडर केला तर तो x आणि y. सर हे तर लिनियर इक्वेशन. तर मी काय करतो, याच्यातून तो सबट्रॅक्ट करून टाकतो. तर सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम 1 मधून सबट्रॅक्ट केलं तर f'(2) सबट्रॅक्ट होऊन जाईल, f'(1) मायनस मायनस तर 3f'(1) होऊन जाईल. आणि तिकडे येईल -3 -12 -15. तर f'(1) ची व्हॅल्यू मिळाली -5. काय मिळाली, f'(1) ची व्हॅल्यू मिळाली -5. हे असं सिम्पल आहे, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल केलं. इथून f'(1) ची व्हॅल्यू मिळाली, f'(1) ची व्हॅल्यू कुठेही पुट करून द्या, इथे पुट केली तर हे झालं f'(2) 2 इंटू -2 इंटू -5 10 तिकडे गेले तर 2. याची व्हॅल्यू मिळाली 2. सो इक्वेशन 1 बिकम्स 1. काय झाला, इक्वेशन 1 मध्येच पुट करायचं होतं ना f'10. तर f'(x) इज इक्वल टू 3x² 2x f'(1) किती आहे माझा, -5 -10x. आणि f'(2) किती आहे, 2. तर लिहिलं 2. तर f'(10) काढता येते. आता एक्सच्या जागेवर काय केलं, 10 पुट केलं तर 100 300 -10 इंटू 10 100 प्लस 2. तर याचा आन्सर येऊन राहिला आहे 200 प्लस 2. इंटिजर टाईप क्वेश्चन होता. याचा आन्सर येत आहे 202. कळलं मित्रांनो, बघून घ्या. गुड मॉर्निंग. खुशी तर झालंच, भावेश, भावार्थ, सानिया, अनिकेत. ठीक आहे. तर लक्षात आलं का बेटा, हे अशा टाईपचे क्वेश्चन्स येतात बघा. डिफरन्शिएशन तुम्हाला वाटत असेल की तसं नुसते फॉर्म्युला बेस येतं, असं नाही आहे. हे बघा अशा टाईपचे क्वेश्चन्स येतात. ठीक आहे. स्क्रीनशॉट घ्यायचा तर घेऊन टाका पटकन. नेक्स्ट न्यूमेरिकल स्टार्ट करू आपण. स्टुडंट बरेचदा स्क्रीनशॉट घेऊन घेतात, सोल्युशन मिळून जातं, त्यांना कळून जातं की कसं करायचं आहे. तर अशाच टाईपचे क्वेश्चन्स येतात. ठीक आहे. हो विचारला, ते म्हणाले की नाही तसं नाही मिळत. जेईच्या स्टुडंटला दुसरी फॅसिलिटी नाही मिळत. ठीक आहे. जेई नीटच्या स्टुडंटला पोलीस भरतीचे हे मिळत नाही. ठीक आहे. नेक्स्ट हा बघा क्वेश्चन. हा जो क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन जर तुम्ही नीट बघितला तर दिला आहे. मी एकदा क्वेश्चन दिसत नसेल तर दिसून राहिलाय का तुम्हाला, क्वेश्चन दिसून राहिलाय 2 to the power x, 2 to the power -x
आणि टॅन एक्स आणि रूट ऑफ टॅन इनवर्स आहे टॅन इनवर्स 2x² मायनस 3x प्लस 1 अपॉन 7x² मायनस 3x प्लस 1 चा क्यूब, देन फाइंड f डॅश 0 बेटा. ठीक आहे, तुम्ही कॉल सेंटरला कॉल करा बेटा, तुम्हाला जर विचारायचं असेल ना. ठीक आहे, हां बघा डिस्टर्ब होतो बेटा गायत्री, क्लास डिस्टर्ब नका करू प्लीज. ठीक आहे, तर हा जो क्वेश्चन आहे ना, हा क्वेश्चन तुम्ही जर बघितला तर हा क्वेश्चन डिफरन्शिएशन सोपा आहे सर. अरे बेटा वरती 3 टर्म आहे, खाली 1 टर्म आहे, डिफरन्शिएशन कराल ना इतकं डिफिकल्ट होऊन जाईल तुमच्यासाठी, फार डिफिकल्ट. म्हणजे हे डिफरन्शिएशन करताना तुम्ही चक्रव्यूहात फसल्यासारखे व्हाल, तुम्हाला त्याच्यातून मार्ग मिळणार नाही, हे लक्षात ठेवा. तर मग अशा वेळेस काय करायचं सर, तर स्टुडंट बरेचदा काय करतात की डिफरन्शिएशन बाय फर्स्ट प्रिन्सिपल हे जे आहे हे सोडून देतात. डिफरन्शिएशन बाय फर्स्ट प्रिन्सिपल हे सोडून देतात. का सोडून देतात? कारण की त्यांना असं वाटतं की याची काय गरज आहे, आमच्याजवळ सगळे फॉर्म्युले आहेत, आम्ही त्या फॉर्म्युल्यामुळे करू शकू. तर असं नाही आहे, हे लक्षात ठेवा. आपल्याला ना फर्स्ट प्रिन्सिपल पण आलं पाहिजे, कारण की असे जे न्यूमेरिकल्स आहेत हे बाय फर्स्ट प्रिन्सिपलच सॉल्व होतात. इतके डिफिकल्ट, हे बघा ना किती डिफिकल्ट आहे. u_v_w अपॉन ए, म्हणजे तुम्ही त्याला झेड कन्सिडर करा, तर इतके सारे टर्म्स, इतके सारे फंक्शन्स. ठीक आहे, बापरे सर मॉर्निंग गुड. ठीक आहे, हां तर असे क्वेश्चन्स बाय फर्स्ट प्रिन्सिपल आपण करू. कसे करू, याचं डिफरन्शिएशन तुम्ही करून पहा, नाही तर किती डिफिकल्ट जातं. घरी करून पाहायचं. ठीक आहे, स्क्रीनशॉट घेऊन घ्याल सॉल्युशन मिळाल्यावर. मी याचं डिफरन्शिएशन घेतो एफ डॅश 0 एफ डॅश एक्स 0 नाही एकदम आहे ना, एफ डॅश एक्स इज इक्वल टू लिमिट एच टेंड्स टू 0, लिमिट एच टेंड्स टू 0 एफ एक्स प्लस एच मायनस एफ एक्स अपॉन एच. हा फॉर्म्युला आहे, डिफरन्शिएशनचा फर्स्ट प्रिन्सिपलचा. तर फर्स्ट प्रिन्सिपलनी पहा किती फास्ट होऊन राहिलाय, कारण की तुम्ही अर्धा तास थोडीच सॉल्व करणार आहे याला, अर्धा तास लागेल सॉल्व करायला. तर लिमिट एच टेंड्स टू 0, हे काय होईल एक्स प्लस, जर तुम्ही जर इथे जर एफ डॅश 0 काढायचं आहे तुम्हाला, तर हे होऊन जाईल 0 प्लस एच आणि हे होऊन जाईल f0 अपॉन एच. असं एक्सच्या जागेवर 0 पुट केला तर एफ डॅश 0 झाला आपला लिमिट एच टेंड्स टू 0 एफ एच मायनस f0 अपॉन एच, कारण की 0 प्लस एच 0च होतं. ठीक आहे, तर पुट करून देतो आता मी एफ डॅश 0 लिमिट एच टेंड्स टू 0, एक्सच्या जागेवर काय लिहेल मी, एच लिहेल आहे ना. एक्सच्या जागेवर काय लिहेल, एफ एच विचारला आहे तर एक्सच्या जागेवर तर 2 टू दी पॉवर एच प्लस 2 टू दी पॉवर मायनस एच, हा एक ब्रॅकेट झाला. एक्सला पुन्हा रिप्लेस करेल टॅन एच, पुन्हा तिकडे रिप्लेस करेल रूट ऑफ टॅन इनवर्स 2h² मायनस 3h प्लस 1 असं अपॉन 7h² मायनस 3h प्लस 1 चा क्यूब. एक्सला आणि एच तर आहेच ऑलरेडी, याला डिवायडेड बाय म्हणजेच याच्यासोबत मल्टिप्लिकेशन होईल त्याचं. ठीक आहे, आता केअरफुली बघा मी सांगतो ते. लिमिट एच टेंड्स टू 0 टॅन एच अपॉन एच काय होतंय 1, साइन एच अपॉन एच, साइन एक्स अपॉन एक्स, एक्स टेंड्स टू 0 साइन एक्स अपॉन एक्स. आपण चिंगारी उड आहे ना, काय सरांनी सांगितलं होतं आहे ना.
तर चिंगरी, गडकरी सरचा शब्द होता चिंगरी. तर हे tan h अपॉन h टेन्स टू 0, याची व्हॅल्यू येते 1. याची व्हॅल्यू 1 आणि टाकून द्या याची व्हॅल्यू, टाकून देऊ सर? हो टाकून द्या. तर f'0 इज इक्वल टू h ची व्हॅल्यू पुट करून दिली, तर हे झालं 2 टू दी पॉवर 0, 2 टू दी पॉवर 0 प्लस 2 टू दी पॉवर -0, -0 म्हणजे 2 टू दी पॉवर 0, 2 टू दी पॉवर 0, 2 टू दी पॉवर 0, 2 टू दी पॉवर म्हणजे कशाचाही पॉवर 0 असेल तर त्याची व्हॅल्यू येते 1. तर हे झालं 1 + 1, हे झालं 1 + 1. इकडे झालं tan इनवर्स स्क्वेअर रूट ऑफ tan इनवर्स. एचच्या जागेवर इथेही 0 पुट केला, 0 0 + 1, तर tan इनवर्स 1 आला अपॉन इथे हा तर एच गेलाच tan एचला, इथे 0 0 + 1, 1 चा क्यूब तर 1च येईल. म्हणजे हे आन्सर आलं 2 × 1 + 1 2. tan इनवर्स 1 किती होतो? π/4. tan π/4 1 होतो, तर tan इनवर्स 1 किती होतो? π/4. रूट ऑफ π/4 1 तर सोडून द्या, म्हणजे 2√π/2. हा 2 खाली येऊन जाईल, 2 2 कॅन्सल, तर आन्सर आलं √π. √π कुठे ऑप्शन आहे? हा √π. कळलं किती? 2 स्टेप मधलंच हे तर आपण एवढं नाही लिहत, आपण डायरेक्ट असंच लिहित असतो. काही स्टुडंट तर इथूनच स्टार्ट करतात डायरेक्ट, कारण की त्यांना लक्षात येऊन जाते सर 0 नाही लिहिला f0. बेटा tan 0 0 झाल्याबरोबरच खतम झालं त्याचं काम. एक्सचे एच तुम्ही काय करणार? एक्सच्या जागेवर 0 पुट करा, इथे 0 0 डिनॉमिनेटर आला 1 आणि इथे 0 आला, न्यूमरेटर आला 0. 0 × एनिथिंग 0, मी बाकीचा विचारही नाही करणार, म्हणजे तो 0 आला म्हणून तो लिहिलाच नाही मी. तर स्टुडंट असे फास्टमध्ये जेवढी प्रॅक्टिस होते ना तेवढा फास्ट ते लिहितात. येणार आहे बेटा, गडकरी सर येणार आहे, म्हणजे गडकरी सर येणार नाही का असा प्रश्न नका विचारू. 2 चॅप्टर अजून करणार आहेत सर, ठीक आहे. सुईच्या टोकावर मावेल एवढी जमीन मिळणार नाही. हे कशाचं आहे माहिती आहे का? हे लॉगचं बेटा, लॉग ई एक्स ए, तर हे होतं x = e⁴ आहे ना, दुर्योधन, तर ते आहे ते बेटा, ठीक आहे. तर याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घेऊन टाका तुम्ही. हे एकदम सोपं न्यूमेरिकल आपण केलं, हे न्यूमेरिकल एकदम सोप्या पद्धतीने केलं. तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घेऊन घ्या, मी थोडा बाजूला होऊन जातो, ठीक आहे. स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घेऊन टाका. पहा आपण एवढं किती डिफरन्शिएशन होतं ते तुम्ही विचार करा ना. हे डिफरन्शिएशन पॉसिबल होतं का? स्टुडंट जनरली काय करतात, आपल्या ट्रॅडिशनल मेथड यूज करतात, पण स्मार्ट वर्क नाही करत. हे हार्ड वर्क झालं डिफरन्शिएशन करणं. किती कठीण आहे ना याचं डिफरन्शिएशन, ठीक आहे. लक्षात आलं? राजेश्री असं नाही म्हणायचं बेटा, काही मी उडवली नाही हे लक्षात घ्या. मी स्टुडंटची उडवत नसतो हा, ठीक आहे. राजेश्री तुम्ही तुमचे शब्द वापस घ्या, नाहीतर कमेंट डिलीट करा. शब्द वापस घ्या म्हणजे कमेंट डिलीट करा, ठीक आहे. खुशी कळलं का बेटा? मला याच्यात तुम्ही सगळे सिन्सिअर आहात तसे दिसत आहेत. हां ठीक आहे. थँक्यू राजेश्री. तर पण आमचं टीचर लोकांचं ऑब्झर्वेशन जबरदस्त असतं. मला या सगळ्यांमध्ये नंबर 1 नंबर 2 असतेच ना कोणाचं ना कोणाचं कॉन्सन्ट्रेशन. तर सगळ्या नंबर 1चं कॉन्सन्ट्रेशन कोणाचं असते क्लासमध्ये? खुशीचं कॉन्सन्ट्रेशन नंबर 1चं राहतं माझ्या क्लासमध्ये, हे मी ऑब्झर्व केलंय, ठीक आहे. तर असंच तुम्ही लक्ष द्या, तुम्ही देताच असं नाही आहे, पण बेटा जे मी सांगतो ना ते तुमच्या चांगल्यासाठीच सांगतो. तुमचा मी शत्रू थोडीच आहे, चांगल्यासाठीच सांगतोय ना, आहे ना.
तर थोडं विचार करा, ठीक आहे. ते रेकॉर्डिंग व्हिडिओ आहे बेटा, ते रेकॉर्डेड व्हिडिओ आहे, ऑलरेडी ते रेकॉर्ड केले आहेत मागेच, ठीक आहे. हां, चला नेक्स्ट न्यूमेरिकल. आता हा क्वेश्चन बघा, हा क्वेश्चन विचारला होता 31ला विचारला होता की हो 31ला की 30ला विचारला होता जानेवारीला. हा ठीक आहे, तो मागचा होता 29चा. हा तर हा क्वेश्चन जो आहे चला करूया, ठीक आहे. याच्यात तुम्ही ट्रॅडिशनल मेथड यूज केली तरी चालेल. वाय इज इक्वल टू, मी याला ना थोडं हे नंतर पाहू, हा सिंगल वाय डॅश आणि हा वाय डबल डॅश म्हणजे फर्स्ट ऑर्डर आणि सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे ना, आणि मग एक्स इज इक्वल टू 1/2 पुट करायचा आहे. पण आपण ना इथे पहिले याला सिम्प्लिफाय करू, लॉगचा फॉर्म्युला लावून. लॉग बेस ई आहे लक्षात ठेवा, 1 + x² मायनस लॉग 1 - x², असं. लॉग ए अपॉन बी, लॉग ए मायनस लॉग बी, ठीक आहे. वेलकम खुशी. तर लॉग ए मायनस लॉग बी आहे ना, ठीक आहे. तर डिफरन्शिएट केलं तर वाय डॅश येऊन जाईल आपला 1/1 + x². हे सोपं होतं, फास्टमध्ये सुद्धा करू शकत होतं. 1/1 + x² आणि याचं डिफरन्शिएशन 2x मायनस याचं डिफरन्शिएशन लॉग 1 - x², 1 - x² आणि याचं मायनस 2x, असं. तर हे झालं 2x/1 + x² प्लस 2x/1 - x², ठीक आहे. हे झालं वाय डॅश. याला थोडं सिम्प्लिफाय करू, तर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर हे झालं 1 - x², 1 - x² आणि हे झालं 2x 1 - x² आणि प्लस 2x × 1 + x², ठीक आहे, असं. तर हे झालं ए प्लस बी, ए मायनस बी, तर 1चा स्क्वेअर मायनस x² स्क्वेअर x⁴, असं, ठीक आहे, असं. हां, आणि इकडे 2x जर कॉमन काढला तर 1 - x² + 1 + x², असं, ठीक आहे. तर हा कॅन्सल झाला, x². तसंही तुम्ही मल्टिप्लाय केलं असतं तरी कॅन्सलच झालं असतं. हे आले 2 × 2, तर हे आपलं आन्सर आलं 4x/1 - x², असं आलं. हे झालं तुमचं वाय डॅश. आता सर वाय डबल डॅश डबल डिफरन्शिएट करू. वाय डबल डॅश येईल तुमचा u/v. काय u/v? u/v असला तर 1 - x⁴, 4x डिफरन्शिएशन 4. तर 4ला मी बाजूलाच काढून टाकतो ना, कशाला ठेवायचं. 4ला मी बाजूलाच काढून टाकतो. वाय डबल डॅश इज इक्वल टू 4 × हे वेगळं. 4ला बाहेर काढलं. 1 - x⁴, एक्सचं डिफरन्शिएशन 1 सर. मग एक्स राहू द्या सर, -x, कारण की मायनस असते ना, एक्स आणि याचं डिफरन्शिएशन -4x³. 1चं 0 मायनस 4x³ अपॉन 1 + x⁴, 1 मायनस आहे, 1 - x⁴ स्क्वेअर, ठीक आहे, असं. तर हे झालं 4 × मग पुट करू. हे किती झालं 1 - x⁴ प्लस 4x⁴, ठीक आहे, 1 हो ठीक आहे, 4x⁴, ठीक आहे, अपॉन 1 - x⁴, असं झालं. आणि याचा स्क्वेअर आहे. बस व्हॅल्यू पुट करून द्या ना. आता काय करायचं, व्हॅल्यू पुट करून द्यायची. व्हॅल्यू कशाची पुट करू सर? आता व्हॅल्यू पुट करा. तुम्हाला विचारलाय वाय डबल डॅश 1/2, x इज इक्वल टू 1/2 आहे ना, x इज इक्वल टू 1/2. अरे नाही 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 नाही, गडबड होऊन जाईल. हे क्वेश्चन इतकं नाही आहे, असं नाही आहे. हे आहे 225 वाय डबल डॅश मायनस वाय डॅश विचारलाय त्यांनी ॲट x इज इक्वल टू 1/2.
ठीक आहे ना. तर x इज इक्वल टू 1/2 नंतर पाहू. हां, काय येऊन राहिलं हे आलं तुमचं 4 1 मायनस एक्स टू दी पॉवर 4 मायनस प्लस 4x क्यूब अपॉन 1 मायनस एक्स टू दी पॉवर 4चा स्क्वेअर मायनस वाय डॅश म्हणजे 4x अपॉन 1 मायनस एक्स टू दी पॉवर 4 असं. ठीक आहे. आता मी काय करतो, याचा डिनॉमिनेटर सेम करून टाकतो. तर 4 1 मायनस एक्स टू दी पॉवर 4 प्लस 4x क्यूब आणि 1 मायनस एक्स टू दी पॉवर 4चा स्क्वेअर, म्हणजे याला मल्टिप्लाय करावं लागेल 1 मायनस एक्स टू दी पॉवर 4नी. वरती केलं 1 मायनस एक्स टू दी पॉवर 4नी डिफरन्शिएट, तेव्हा तर डिनॉमिनेटर सेम बनेल. तर हे येईल 1 मायनस एक्स टू दी पॉवर 4नी मल्टिप्लाय केलं तर 4x प्लस 4x टू दी पॉवर 5. ठीक आहे, असं येईल बेटा 5. ठीक आहे, असं. बापरे बाप, सगळेच व्हॅल्यूज आहेत आणि आता इथे व्हॅल्यू पुट करावं लागेल. बस आता टार्गेट काय आहे तुमचं? आता टार्गेट काय? आता सर आम्हाला फक्त x इज इक्वल टू 1/2 पुट करायचे. तर इथे मिटवावं लागेल. इकडे करू का? 225 लिहिलेच नाही मी आहे ना अजून. हे तर 225ची व्हॅल्यू नाही असंच समजा, हे एवढीच होती. तर आपलं आन्सर येईल 225 y डबल डॅश मायनस y डॅश इज इक्वल टू 225 इंटू 4 आणि व्हॅल्यू पुट केल्या मी 1 मायनस एक्स टू दी पॉवर 4 1/2चा पॉवर 4 1/16 1/2चा क्यूब 1/8 1/8 4 इंटू 1/8 1/2. ठीक आहे ना. हे थोडं मी फास्ट करून आलो, हे कॅल्क्युलेशन तुम्हाला करता येतं. 1/2 तर हे आलं -2. ठीक आहे, आणि 5 1/2चा पॉवर 5 म्हणजे 32 1/32 4 8 32 म्हणजे 1/8 अपॉन 1 मायनस 1/2चा पॉवर 4 म्हणजे 1/16 पॉवर 2. ठीक आहे, काहीतरी 736 का काहीतरी आन्सर येतं भाऊ. 225 इंटू 4 राहू देतो मी, हे सध्या का राहू देतो हे लक्षात येईल तुमच्या. इथे काय करू सर, इथे 16 करून टाकू ना डिनॉमिनेटर 16. तर हे झालं 16 मायनस 1 प्लस 8, याला 16नी तर 32 आहे ना, आणि हे झाले 2 असं. ठीक आहे ना. हे करता आलं पाहिजे फास्टमध्ये. याला कितीनी मल्टिप्लाय करायचं 16नी, याला 1नी, याला कितीनी 8नी, याला कितीनी 16नी, याला कितीनी 2नी असं. आणि हे झालं 15/16चा होल स्क्वेअर असं. 225 इंटू 4 मी का ठेवलंय, का नाही मल्टिप्लाय करून राहिलो, कशा तरीसाठी 225 दिले असेल त्यांनी, इंटिजर टाईप क्वेश्चन आला पाहिजे म्हणून. हां, हे किती होऊन राहिले 16 प्लस 8 10 26 मायनस 32 26 मायनस 32 किती होईल -5 -6 बरोबर आहे. 16 8 1 मिनिट 26 नाही 6 -6 -7 येईल. ठीक आहे, -7 अपॉन हो -7 येईल. आणि हे किती होऊन राहिले 16 तर अपॉन 16 आहे, तर हे झालं 15चा स्क्वेअर 225 अपॉन 16चा स्क्वेअर, एक कॅन्सल, हा 16 वरती जाईल म्हणजे 225 कॅन्सल झालं, 4 इंटू -7 इंटू 16 असं काहीतरी आन्सर येऊन राहिलं. जे येईल ते मायनसमध्ये येईल तर मायनसमध्ये, मला वाटतं. म्हणजे आता माझ्याजवळ आन्सर नाही आहे. ठीक आहे, पण हे असं काहीतरी येतं. ठीक आहे, तर अशा टाईपचं याचं सोल्युशन असतं बेटा. ठीक आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, अशा प्रकारे याला डिफरन्शिएट करून सॉल्व करतात. ठीक आहे.
कुठेतरी गडबड झाली का? कुठेतरी बा गडबड झाली आहे, गडबड झाली आहे. मी तुम्हाला सांगतो कुठे गडबड झाली आहे. म्हणजे पूर्ण कॅल्क्युलेशन्स तुम्हाला रिपीट करावं लागेल. माझी गडबड इथे झाली आहे, इथे गडबड झाली आहे, इथे गडबड झाली आहे. मी या एक्सनी याला मल्टिप्लायच नाही केलं. 4x टू दी पॉवर 4 येऊन राहिला आहे, ते येऊन जाईल एक्स क्यूब येऊन जाईल. हा सगळं चुकलं. तर हे झालं 3x टू दी पॉवर 4, 3x टू दी पॉवर 4 प्लस 3x टू दी पॉवर 4 येईल. हे इथे मिटवावं लागेल. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. पटकन पाहू आपण. 3x टू दी पॉवर 4 असं येईल. आणि ठीक आहे, 3x टू दी पॉवर 4 प्लस, गडबड माझी सोबत होऊ शकते. मी याला मल्टिप्लाय केलं तर 4x ला 4x आणि हे तर बरोबर आहे. तर इथे व्हॅल्यू चेंज करावं लागेल. तुम्ही करून घ्याल नाही तर कॅल्क्युलेशन. आता माझ्या कॅल्क्युलेशन येऊन राहिलंय जीवावर. ठीक आहे, नाहीतर करून देतो. काय कॅल्क्युलेशन पार्ट करून देतो तुम्हाला. होतं कधी कधी असं प्रिंटिंग म्हणजे आपण एखादा नंबर सुटला तर सगळं प्रॉब्लेम होऊन जातं. 3 इंटू किती येऊन राहिले, 1 प्लस 3 इंटू 3/32 आणि हे येऊन राहिलं आहे -2. एकदा बघू द्या. आणि x टू दी पॉवर 4 म्हणजे 5, 1/8 अपॉन ते तर आलं 15/16 स्क्वेअर. ते करून टाकायला 15/16 स्क्वेअर. तर हे एकदा बघू द्या किती येऊन राहिलं. 32 प्लस 3, याला 16नी मल्टिप्लाय 32नी केलं तर 64 आणि 32 तर 4 अपॉन 32 असं काहीतरी येऊन राहिलं. ठीक आहे, करून घ्याल तुम्ही हे कॅल्क्युलेशन. कॅल्क्युलेशन पार्ट थोडा आपला हे झाला आहे. ठीक आहे, हे 4/8 करून टाकता येतं. तर कॅल्क्युलेशन्स करून टाकाल ना, एकदा कॅल्क्युलेशन्स करून टाकाल. कॅल्क्युलेशन आपल्याजवळ वेळ नाही आहे, नाही तर याच्यातच आपण बिझी राहू. हां, हे क्वेश्चन, हा क्वेश्चन 1/5 f'(0) इज इक्वल टू, इथे ना, इथे काल आपण डिटर्मिनंटचं डिफरन्शिएशन शिकलो. तर तसं डिटर्मिनंटचं डिफरन्शिएशन मी सांगितलं होतं, पहिलं न्यूमेरिकल घेतलं होतं. तर प्रत्येक वेळेस करायचीच गरज नाही आहे. हे साईन कॉसमध्ये दिसून राहिले. कदाचित आपल्याला इथे फॉर्म्युल्याने सॉल्व्ह होऊन जाईल, है ना. फॉर्म्युले ट्रिग्नोमेट्रीचे चांगले फॉर्म्युले. ठीक आहे, तर करून बघू. fx पहिले सिम्प्लिफाय करू. 2 cos टू दी पॉवर 4x. ठीक आहे, थोडं मोठं आहे तरी करून टाकू. हे होईल 2 sin स्क्वेअर x sin स्क्वेअर 2x मायनस 3 sin स्क्वेअर 2x आणि हे झालं 2 sin स्क्वेअर 2x sin टू दी पॉवर 4x असं झालं. ठीक आहे, हे झालं मायनस 2 sin टू दी पॉवर 4x. हे घेतलं इकडून केलं तर हे झालं 3 sin स्क्वेअर 2x आणि 2 sin स्क्वेअर 2x इंटू कॉस टू दी पॉवर 4x मायनस 2 sin स्क्वेअर 2x कॉस टू दी पॉवर 4x असं. हे झालं प्लस 3 इंटू 3 प्लस है ना, 3 प्लस साइन स्क्वेअर 2x असं होईल 3 प्लस. आणि ब्रॅकेटमध्ये येईल यांचं मल्टिप्लिकेशन 9 आणि ह्या 3नी मल्टिप्लाय केलं तर आणि 6 कॉस टू दी पॉवर 4x आणि या 3नी याला मल्टिप्लाय केलं तर आणि यानी याला मल्टिप्लाय केलं तर किती होऊन राहिलं आहे 6 साइन टू दी पॉवर 4x आणि यांचं दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर 4
साइन टू द पॉवर 4x कॉस टू द पॉवर 4x असं एक्सपांड करावं लागेल, याच्याशिवाय ऑप्शन नाही यायला. ठीक आहे, हा कटला, हा कटला, इथे तर काही कटून नाही राहिलं. ठीक आहे, तर हे यांनी मल्टिप्लाय केलं तर हे झालं -6 साइन स्क्वेअर 2x कॉस स्क्वेअर x असं. याचा वरचं आलं आन्सर. इथे आलं, इथे -6 साइन स्क्वेअर 2x आणि साइन टू दी पॉवर 4x असं आलं. आणि इथे किती आलं, इथे थोडं मोठं येईल, 27 3 मल्टिप्लाय करून राहिलो आहे. 6 3 18 कॉस टू दी पॉवर 4x प्लस 18 साइन टू दी पॉवर 4x प्लस 12 साइन टू दी पॉवर 4x कॉस टू दी पॉवर 4x. मग यांनी मल्टिप्लाय केलं तर 9 साइन स्क्वेअर 2x आणि यांनी मल्टिप्लाय केलं तर 6 साइन स्क्वेअर 2x कॉस टू दी पॉवर 4x. पुन्हा मल्टिप्लाय केलं तर +6 साइन स्क्वेअर 2x कॉस टू दी पॉवर 4x. कॉस टू दी पॉवर झालं होतं ना आपलं, साइन टू दी पॉवर होईल, साइन टू दी पॉवर. हा खूप मोठं लेंदी होऊन राहिलं आहे, पण ते डिफरन्शिएशनही तेवढंच होऊन राहिलं आहे, साइन टू दी पॉवर 4x असं. ठीक आहे, आणि त्यांनी मल्टिप्लाय केलं तर 4 साइन स्क्वेअर 2x साइन टू दी पॉवर 4x कॉस टू दी पॉवर 4x असं. पहा कुठे ना कुठे कॅन्सल होतंच. 6 हा आणि हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह, हा आणि हा कॅन्सल. ठीक आहे, अजून 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 आहे का काही? नाही आहे. ठीक आहे, 18 कॉस स्क्वेअर 12. अच्छा, ठीक आहे, बाकी तर कॅन्सल नाही होऊन राहिलंय. एकदा बघू आपण, बरोबर लिहिलं ना, कॉस 2 साइन स्क्वेअर साइन टू दी पॉवर आणि 3 साइन स्क्वेअर 2x आणि 2 साइन टू, हेही बरोबर आहे. इथे काही गडबड, साइन टू दी पॉवर 4x यांचं 3 आणि 2 हे बरोबर आहे, आणि मायनस तेही बरोबर आहे, तेही कॅन्सल बरोबर झालं आहे. 3 + 2 आणि हे 9 आणि 6 साइन टू दी पॉवर कॉस टू दी पॉवर आणि हे साइन. हां ठीक आहे, करेक्ट आहे, काही गडबड नाही आहे झालेली, असं आलं. अच्छा, तर अजून काही राहिलं का, काही राहिलं का याच्यात, तुम्ही काही करू शकता का? साइन स्क्वेअर 2x खेळ करावा लागेल आपल्याला याच्यात. बरं ठीक आहे, वरती करतो आता ना, वरती लिहून देतो, वरती लिहून देतो, वेळेचं भान ठेवूनच करावं लागेल. डिफिकल्ट असतात क्वेश्चन्स, हे इतके डिफिकल्ट असतात. इज इक्वल टू, आता आपण जे राहिले ते लिहू 27. सर काहीतरी साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स करू शकता का? हो, हे बघा, हे 18 आहे, ते हे 12 आहे, 12 आहे, अजून आहे का कोणता? नाही आहे, नाही आहे, नाही आहे. ठीक आहे, हेच आहे, हेच आहे, 6 कॅन्सल झाले होते. 27,
हे राहिलं 18 कॉस स्क्वेअर एक्स, पुन्हा लिहितो एकदा, 18 कॉस टू दी पॉवर 4x प्लस 18 साइन टू दी पॉवर 4x, हे राहिले होते 12 साइन टू दी पॉवर 4x कॉस टू दी पॉवर 4x राहिलं होतं. मी ना याला करतो साइन स्क्वेअर 2x, म्हणजे हे थोडं कॉम्प्लिकेटेड आहे बेटा. साइन स्क्वेअर 2x म्हणजे साइन 2xचा स्क्वेअर, साइन 2xचा स्क्वेअर येते 2 साइन एक्स कॉस एक्सचा स्क्वेअर, म्हणजे तो येईल 4 साइन स्क्वेअर एक्स कॉस स्क्वेअर एक्स. हे काय येईल 4 कॉस स्क्वेअर साइन स्क्वेअर एक्स कॉस स्क्वेअर एक्स. और 9 आहे, 9 4 जा 36 साइन स्क्वेअर एक्स कॉस स्क्वेअर एक्स असं. ठीक आहे, असं केलं मी त्याला. बरं, याला सर याचाही आन्सर किती येऊन राहिलंय 4, याचाही येऊन राहिलंय 4 साइन स्क्वेअर एक्स कॉस स्क्वेअर एक्स. तर 4 4 जा 16 आणि साइन स्क्वेअर एक्स याला मल्टिप्लाय केलं तर साइन टू दी पॉवर 6x आणि कॉस टू दी पॉवर 6x असं झालं. अशा प्रकारे झालं. ठीक आहे, जशी इच्छा. बरं, आता इथे काहीतरी करू शकतो का सर? काही कॉमन निघू शकते का? इथे 6 तर कॉमन निघू शकतात, वरती 6 कॉमन बरं, यांचे टोटल करून टाकूया. किती झाले 48 झालं हे 48 आणि 27 प्लस 18 कॉमन जर घेतला 18 हां, तर हे 24 राहील आहे ना. तर हे राहील कॉस टू दी पॉवर 4x प्लस साइन टू दी पॉवर 4x आणि 12 आणि हे किती होऊन राहिले 12 आणि 36 किती होऊन राहिले. आपल्याला याच्यात किती टाकावं लागेल, आपल्याला जर याचं 36 बस याचं आणि याचं करून टाकू आपण, याचं आणि याचं. तर हे झाले ट्वाईस, कारण की 18 कॉमन घेतले साइन स्क्वेअर एक्स कॉस स्क्वेअर एक्स असं. आणि हे राहिलं 12 साइन टू दी पॉवर 4x कॉस टू दी पॉवर 4x आणि हे राहिले 16 साइन टू दी पॉवर 6x कॉस टू दी पॉवर 6x असं. ठीक आहे, तर याची व्हॅल्यू किती होऊन राहिली आहे 27 प्लस 18, याची व्हॅल्यू किती होऊन राहिली आहे कॉस स्क्वेअर एक्स प्लस साइन स्क्वेअर एक्सचा होल स्क्वेअर असं येऊन राहिलं, असं येऊन राहिलंय. ठीक आहे, अच्छा 36. ठीक आहे, काहीतरी गडबड झाली आहे की काय स्टुडंट? बघा बरं बेटा, काही दिसतंय का तुम्हाला? काही दिसतंय का? साइन टू दी पॉवर 4x साइन x, काही गडबड दिसते का तुम्हाला? मला असं वाटून राहिलं की आपण इथे कुठेतरी मल्टिप्लिकेशन मध्ये चुकलो आहे. थोडं फास्ट मध्येच करावं लागेल, एकदा करून बघू रिपीट. यांचं असं मल्टिप्लिकेशन केलं तर हे आणि हे कॅन्सल, फक्त हे येईल 2 कॉस टू दी पॉवर 4x इंटू हे मायनस हे तर कॅन्सल होऊन जाईल, फक्त एवढं राहील म्हणजे 3 साइन स्क्वेअर 2x राहील. ठीक आहे ना. असं थोडंसं आपण शॉर्टकट, मला शॉर्टकटनीच चांगलं वाटतं, हे डिफिकल्ट जातं एक्सपान्शन करून.
-2 sin to the power 4x केलं तर आता इथे बघू काय होते. तर याच्यात याचं आणि याचं करून राहिलो आहे आपण. तर याच्यात हा इंटू हा आणि हा इंटू हा कॅन्सल होऊन जाईल. फक्त राहील काय 3 sin² 2x राहील. हा शॉर्टकट. आणि याच्यात आता याच्यात कारण की ते कॅन्सल व्हायसाठीच दिले आहे बेटा. आणि प्लस 3 इंटू sin² 2x आणि याच्यात काय राहील बघू. यांचं करायचं आहे आपल्याला. तर हे येऊन राहिले 9 3 2 जा तर 3 6 sin to the power 4x आणि यांनी मल्टिप्लाय केलं तर 6 cos to the power 4x आणि याचं मल्टिप्लिकेशन 4 sin to the power 4x cos to the power 4x असं झालं. सबट्रॅक्शन फक्त लक्षात ठेवा. 3 3 जा 9 हे आणि हे निगेटिव्ह होईल, हे मायनस होईल. कारण की आपण काय करत असतो, हे इंटू धिस मायनस करत असतो. तर हे मायनस म्हणजे साईन आपले रॉंग झाले होते. हे मायनस येईल, हे मायनस येईल. बघून घ्यायचं तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन. तर हे होऊन राहिलंय 6 sin 2x. ठीक आहे. तर 6 cos to the power 4x sin to the power sin² 2x हे होऊन राहिलंय -6 sin to the power 4x आणि sin² 2x असं. आणि हे होऊन राहिलंय 3 प्लस होतं ना, हे 3 प्लस होतं. 3 प्लस कदाचित यांनी पटकन येऊन जाईल. तर बघू आपण. 3 नी मल्टिप्लाय केलं तर 27. 3 नी आता मल्टिप्लाय करायला 18 sin to the power 4x 18 cos to the power 4x आणि 3 4 जा 12 -12 sin² to the power 4x cos to the power 4x आणि यांनी मल्टिप्लाय केलं तर 9 sin² 2x आणि यांनी मल्टिप्लाय केलं तर 6 sin to the power x sin² 2x आणि 6 cos to the power 4x sin² 2x आणि यांनी मल्टिप्लाय केलं तर 4 -4 sin² sin to the power 4x cos to the power 4x sin² 2x असं आलं. ठीक आहे. कॅन्सल कुठे होतोय, हे आणि हे कॅन्सल होऊन राहिलंय. अच्छा, cos to the power आणि साइन हे कॅन्सल होऊन राहिलंय. तर हे आलं आन्सर 27 sin to the power 4x cos to the power. अजून काय का काही कॅन्सल होणार आहे नाही होऊन राहिलंय. ठीक आहे. 18 sin² cos to the power 4x आणि cos to the power minus cos to the power. अच्छा, इथून sin² घेतला तर 416 हे 16 होऊन जाईल पण साइन होईल. हा ठीक आहे. 18 27 18 sin to the power 4x minus 18 cos to the power 4x minus 12 sin to the power 4x cos to the power 4x plus 36 sin² x cos² x cos 2. ठीक आहे. आणि हे होईल 16 sin to the power 6x cos to the power 6x. ठीक आहे. तर याच्यात ना बेटा, याच्यात आपल्याला आता पहा इतकं सगळं झालं की पुन्हा डिफरन्शिएट करा. आता डिफरन्शिएट करा आणि एक्सची व्हॅल्यू पुट करून टाका 0. तर आपण एक फंडा शिकलो होतो शॉर्टकट
याच्यात इतकं कॉम्प्लिकेटेड होऊन राहिलं बघा ना. आपण ट्राय केलं, एकदा केलं, ट्राय केलं म्हणजे काही ना काहीतरी मिस्टेक होऊन राहिली आहे. म्हणजे मिस्टेक नाही, आता आता करेक्ट आहे, पण पहिल्यांदा काही ना काही मिस्टेक झाली. आपलं जवळपास 10 ते 15 मिनिट गेले, 10 मिनिट तर मिनिमम गेले. तर हे सगळं जर थांबवायचं असेल तर मी तुम्हाला काय शिकवलं होतं का नाही, मी कोणत्या बॅचला शिकवलं होतं, 24च्या. एक गोष्ट शिकवली होती. काय शिकवली होती की जर तुम्हाला याचं f'(x) करून जर याला डिफरन्शिएट करून जर त्याच्यात पुट जर 0 करायचा आहे तर आपण काय करायचं, सगळ्यात पहिले याला डिटर्मिनंटमध्ये 0 पुट करून घ्यायचा. 0 जर पुट केला तर f'(0) काय होऊन राहिला आहे, f'(0) इथे f'(0) f0 किती होऊन राहिला, f0 इथे येईल 2, इथे येईल म्हणजे डिटर्मिनंट येईल f0चं डिटर्मिनंट 2 0 3 3 2 0, नाही हे 2 कशाचा, हाही 0 आणि हा 2 2 3 आणि 0. ठीक आहे, असं डिटर्मिनंट आहे. तर ॲक्च्युली हे जे डिटर्मिनंट येतं हे येतं कॉन्स्टंट डिटर्मिनंट, म्हणजे f0 पुट केल्यावर. तर f'(0) केल्यावरही काय येईल, 0च येईल. म्हणजे ॲक्च्युली काय होत असते, ज्यावेळेस तुम्ही 0 पुट करता त्यावेळेस साईन कॉस हे जे आहे कुठे ना कुठे साईन मल्टिप्लिकेशनमध्ये तुम्ही याचं डिफरन्शिएशन कराल तर तिथे ॲन्सर काय येईल. म्हणजे आता जर समजा तुम्ही हे f'(0) काढून राहिले, f'(0) जरी काढून राहिली, इथे जरी काही व्हॅल्यू येत असली तरी ती येऊन राहिली आहे कॉन्स्टंट व्हॅल्यू, आणि ती कॉन्स्टंट व्हॅल्यू येऊन राहिली आहे, त्याचं डिफरन्शिएशन काय होईल, याचा आन्सर आहे 0. याचा आन्सर आहे 0. ठीक आहे. तर हे इतकं कॉम्प्लिकेटेड, म्हणजे बघा आपण हे इथपर्यंत सॉल्व केलं तर इथे f0 जरी तुम्ही पुट केला तरीही याची व्हॅल्यू येऊन राहिली आहे कॉन्स्टंट, किंवा याचं डिफरन्शिएशन कराल तरीही इथे काय येईल, 0च, कारण की 27चं तर डिफरन्शिएशन 0च होईल. राहिला nचा प्रश्न, तर साईनचं डिफरन्शिएशनमध्ये साईन राहीनच, 4 साईन क्यूब आणि मग कॉस एक्स येईल. कॉस एक्स जरी 0चा कॉस 0 1 होत असला तरी साईन 0 काय होईल, 0. इथे काय येईल, इथे 4 कॉस क्यूब होईल सर, पण कॉसचं डिफरन्शिएशन काय होईल, साईन. म्हणजे इथे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला साईन आणि कॉस दिसेल. एकाच टर्ममध्ये एकही टर्म अशी नाही आहे की जिथे नुसता कॉस दिसेल, आणि कॉस जर नसेल तर f'(0) काय होईल, 0. तर त्याचा आन्सर काय येऊन राहिलं आहे, 0. असंच एक न्यूमेरिकल इकडे पण आहे. तर याचं तर आपण आपल्या मेथडनी सॉल्व करत असतो. याचं कसं करतो, आपल्या मेथडनी f'(x) याचा डायरेक्ट काढून घेऊ आपण. f'(x) काय होईल, 3x². पहिले या रोला डिफरन्शिएट केलं, 3x², 4x आणि हे झालं 3. ठीक आहे, कारण की 1चं डिफरन्शिएशन 0 आलं. इथे काय येईल, 6x, इथे येईल 2, इथे येईल 3x², इथे येईल x³ 3x² - 1 आहे ना, एक्सचं मायनस म्हणजे -x -1 येईल, 4चं 0, इथे येईल 2x प्लस, अरे रे रे सगळ्यांचं डिफरन्शिएशन केलं का, पहिलं जशीचं तसं ठेवायला पाहिजे. तर हे येईल 3x² + 2, 2x x³ + 6 x³ - x 4 x² - 2. हां, याचा आता याचं डिफरन्शिएशन करू. हे जसंच्या तसं 2x² + 1 1 + 3x, आणि याचं डिफरन्शिएशन येईल 6x, याचं येईल 2, याचं येईल 3x², आणि याचं येऊन राहिलं हे असंच ठेवावं लागेल 4, आणि हे येईल x² - 2 प्लस तिसऱ्या याचं डिफरन्शिएशन करावं लागेल, तर ते येईल x³ 2x² + 1 1 + 3x 3x² + 2 2x x³ + 6, आणि याचं डिफरन्शिएशन काय येईल 3x² - 1 0 आणि 2x. असं आपल्याला काय विचारलं आहे त्यांनी, f0 2f0 आणि f'0. f'0 तर हे तर f'(x) झालं, तर f'0 काय होईल, f'0 काढून घेऊ, मग f0 काढू.
एफ डॅश 0, तर हे होईल 0 0 3, कारण की एक्सच्या जागेवर काय येईल 0 आहे ना, तर हे येईल 2, हे येईल 0, हे येईल 6, हे येईल 0, हे येईल 4, हे येईल -2 असं, प्लस इकडे 0 1 1, एक्सच्या जागेवर 0 पुट करत आहे फक्त, 0 2 0 0 4 -2 प्लस इकडे 0 1 1 2 0 6 -1 0 0. याचं डिटर्मिनंट काढणं सोपं आहे. इथे 2 0 आहे, 3 × 12 8, 4 2 8 असं, बाकी -0च आहे, म्हणजे हे डिटर्मिनंट सॉल्व्ह झालं. प्लस इथे सर इथे तिन्ही 0 आहेत, हा बघा, तर याचा आन्सर 0. प्लस इकडे 1 × -1 करावं लागेल, -1 खालच्या यानी करू ना, नाही तर प्लस मायनस प्लस, तर हे -1 होईल, -1 × यानी करून राहिलो आहे यानी, तर -1 × 6, त्याचं आन्सर आलं 24 - 6 म्हणजे 18, याचं आन्सर आलं 18. F0 किती येऊन राहिला, F0 येऊन राहिला आहे, डिटर्मिनंट काढावं लागेल, 0 1 1 2 0 6 0 4 -2 असा येऊन राहिला. याचं आन्सर काढावं लागेल, तर -1 2च्या यानी करू ना, 2च्या यानी करू, तर -2 असं करून राहिलो आहे, तर हे येऊन राहिलं आहे -2 -4 असं आहे ना. इकडून केलं आहे कॉलम 1च्या यानी मी याला, तर -2 प्लस मायनस प्लस असते, तर -2 आणि -2 × हे आणि -4, तर हे झालं आन्सर येऊन राहिलं आहे -6 12 है ना, -6 × -2 12. तर आता झालं ना, याची व्हॅल्यू विचारली आहे, तर याची व्हॅल्यू येईल 2 × 12, F0 12 आणि प्लस 18, याचा आन्सर येऊन राहिला आहे 24 + 18 42, याचा आन्सर येऊन राहिला आहे 42, याचा आन्सर येऊन राहिला आहे 42. ठीक आहे, तर अशा प्रकारचे जेईचे क्वेश्चन्स असतात बेटा. आता तुम्ही बघितलं असेल, थोडे डिफिकल्ट पण असतात, आणि तुम्ही डिफरन्शिएशन, आता आपण डिटर्मिनंटचं डिफरन्शिएशन बघितलं होतं काल आहे ना, तर त्याच्यावर 2 क्वेश्चन्स आले होते है ना, 2 क्वेश्चन्स आले होते. तर हेही लक्षात ठेवा की थोडे डिफिकल्टी येतात, आपण तरी प्रयत्न करतो सॉल्व्ह करण्याचा, आणि त्याच्यासाठी बघा किती आपल्याला हे लागतं की चांगल्या प्रकारे यायला पाहिजे है ना. तर ठीक आहे बेटा, इथे आपण थांबूया.